नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दी अन्ना शो मध्ये। आत्ताच रिसेंटली आमच्या सोलापूरमध्ये म्हणजेच सोलापूरमध्ये आमच्या मार्को रिलीज झालेला आहे। तर हा मूवी रिलीज झाला आहे क्रिसमसला, पण आपल्या इथं उशिरा घेतले। त्याचं कारण म्हणजे मूवी जेव्हा रिलीज झाली होती तेवढी पॉप्युलर नव्हती, पण नंतर जेव्हा लोकांना कळालं की खूप व्हायलंट आहे, हे ते असं आहे, मारामारी आहे, चेनसॉन हाणत आहे वगैरे वगैरे, जेव्हा कळालं आणि मार्को शेवटी आमच्या इथे थिएटरला लागलेली आहे आणि आम्ही बघितलेली आहे मार्को। ती मूवी कशी आहे ही सगळे डिस्कशन आज आपण करणार आहे, आणि किती व्हायलंट आहे आणि सेन्सरमधनं कशी पास झाली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझा, की सेन्सरमधनं पास झालीच कशी। तर बरेचसे असे शॉट आहेत, डिस्टर्बिंग शॉट आहेत, जे की ह्या मूवीमध्ये लिटरली असं मधनं उठून जावं असं वाटतंय। त्यांनी ऑलरेडी व्हायलन्स आहे भरपूर म्हणून सांगितलेलं आहे, ते व्हायलन्स मूवी पण डिफाईन करते, फाईट सिक्वेन्स वगैरे पण आहेत बरेचसे। तर चला डिस्कस करूया मार्को कशी आहे, तुम्हाला या वीकेंडला बघायला पाहिजे का नाही हे पण सांगतो। गर्लफ्रेंडला तर घेऊन जाऊच नका, बट ठीक आहे, मित्र जर गेले तर चालेल। व्हायलन्सच्या नावाखाली चेनसॉनं मारणे, चाकूनं कापणे, किंवा डायरेक्ट कुत्र्याचा जो जबडा आहे तो असं उघडून लिटरली कॅमेरावर दाखवणे, हा तो मूवी आहे मार्को, ज्याच्यामध्ये बरेचसे व्हायलंट सीन्स आहेत। जे कोणी आपल्या चॅनलवरचे जे कोणी फॅन आहेत क्विंटन टॅरेंटिनोचे, जे की बऱ्याचशा व्हायलन्समध्ये विश्वास ठेवतो आणि बरेचसे गोष्टी तोडाफोडी रक्त उडवडी दाखवतो, त्याच्यापेक्षा एक 2-3 स्टेप हा मूवी थोडं पुढे आहे। पहिला हा मूवीचा एवढा स्लो आहे, एकदम निवांत चालतं, सगळ्या गोष्टी डेव्हलप होतात। एक ह्याचा भाऊ असतो, एक तो आंधळा असतो, त्याला कुठला तरी एक जण माणूस मारतो, मग मार्को त्याला हुडकून त्याला मारायचं प्लॅन। पूर्ण पिक्चरमध्ये एवढी स्टोरी, ह्याच्या पलीकडे काय नाही आहे। ही स्टोरी फक्त डेव्हलप होत जाते, ह्याने त्याला मारतो, मग त्याने ह्याला मारतो, हेच चालत राहतं। इंटरवलच्या पॉईंटला एका जंगलामध्ये आहे, एका जंगल आहे, बाजूला तलाव आणि डोंगर वगैरे, तिथे शूट केलेली आहे। आणि ते एन्व्हायरमेंटचा सेटअप आपल्याला बघितल्यानंतर असं वाटतं की शांतत, म्हणजे तिथे जाऊन योगा वगैरे करावं अशी तिची इच्छा होती त्या एन्व्हायरमेंट बघून। तिथं हा चेनसॉने सगळ्याला कापत असतो, हातात चेनसॉ असते आणि मारत जातो तिथे। त्या पॉईंटला हा प्रॉपर एक इंटरवल ठेवलेला आहे, तिथे इंटरवल होतो, म्हणजे हाफ मूवी तिथे संपते। आणि तिथनं जो सेकंड हाफ आहे, जो मूवीचा सेकंड हाफ आहे, जो एवढा व्हायलंट आहे, मला तर आता विश्वासच बसेना की सेन्सरवाले लोक सेन्सरमधनं ही मूवी पास कसं केले। कारण एवढे व्हायलंट सीन आहेत, जे की मी आता यूट्यूबवर जरी सांगितलं तर यूट्यूब मला बॅन करू शकते, असले त्यात सीन आहेत। म्हणजे लहान पोरांना सोडलेलं नाही आहे, म्हाताऱ्याला सोडलेलं नाही आहे, जे कोणी दिसेल त्याला कापत सुटला आहे, मारत सुटला आहे। एक शॉट आहे, मी जे सांगतो तुम्हाला, एकाला एक कॅरेक्टरला तो सिलेंडरनं मारतो, सिलेंडर म्हणजे एवढा ब्रुटल सीन आहे ना ते बघतानाच मला वाटलं की मे बी आपण रॉंग डिसिजन घेतलं आहे मूवी बघायचं, बट ठीक आहे, कारण काहीतरी नवीन तुम्हाला बघायला मिळेल। प्रत्येक जे शॉट डिझाईन केलेलं आहे किंवा CGI केलेलं आहे, ते रक्ताचं वगैरे जेवढा पण शॉट आहे ते सगळं डुप्लिकेट आहे, नकली आहे। ही मूवी जेव्हा स्टार्ट होते तेव्हा टायटल्स येतात, कोण प्रोड्यूस केलं आहे, कुठली स्टुडिओ येतात, मग धन्यवादचा स्लाईड चालू होतो। ते धन्यवादचा स्लाईड एवढा मोठा आहे, अराऊंड 3.5-4 मिनिटाचा तो धन्यवादचा स्लाईड आहे। म्हणजे लिटरली पिक्चर चालू झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की पिक्चर संपला। हा अडॉप्टेड असतो, एका फॅमिलीमध्ये हा अडॉप्ट केलेला असतो। ती फॅमिली हे कार्टेल बिझनेस चालवते सोन्याचा, सोनं इकडं तिकडं घेण्यावरती पूर्ण फिल्म आहे। फिल्ममध्ये जेवढे पण तुम्ही सीन्स बघता, जेवढे पण तुम्ही मारामारीचे सीन्स बघता किंवा जे शॉर्ट्स बघता, हे बेसिकली तुम्ही हॉलिवूडच्या किंवा बॉलिवूडच्या फिल्म्समध्ये बघितलेलं आहे। फक्त एवढंच की बरेचसे शॉर्ट्स रक्ताचे असल्यामुळं ते फिल्म अडल्टमध्ये जाते, म्हणजे ए रेटेड आहे, सर्टिफिकेट त्याला ए रेटेड आहे। मग आपल्या इथे कसं शूट करतात, मार्वल्सचे मूवी वगैरे तुम्ही जर बघितलं असेल त्यात रक्त कमी असतं, रक्त तुम्हाला ते कमी प्रमाणात दिसतं। फक्त डेडपूल वर्सेस वुल्व्हरीन अशी एक मूवी आहे ज्याला अडल्ट सर्टिफिकेट आलेला बिकॉज ऑफ रक्त वगैरे असल्यामुळं। तशात ह्याच्यामध्ये फक्त रक्तच आहे, रक्त घरात सांडलेलं आहे, असंच आहे। क्विंटन टॅरेंटिनोचं एक फील आलं मला। स्टोरीबद्दल थोडी सांगायची गेली गोष्ट तर स्टोरी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, म्हणजे असं तुम्हाला ह्यानी त्याला गेम केला किंवा प्लॉट ट्विस्ट अँड टर्न असं काहीतरी की भयानक एंडिंग असं काही नाही, सिम्पल स्टोरी आहे। आणि 1 पार्ट ही अशी मूवी आहे जे 1 पार्टमध्ये स्टार्ट होते आणि कन्क्लूड होते। इम्पॉर्टंट पार्ट ते आहे, ट्रेंड चालू आहे आपल्या म्हणजे इंडस्ट्रीमध्ये, ट्रेंड चालू आहे साऊथ साईडला किंवा जेव्हा बॉलिवूड साईडला, की पार्ट 1 झालं की पार्ट 2 काढायचं। ही मूवी प्रॉपर कन्क्लूड करते, प्रॉपर विलन असतो, प्रॉपर ते विलन सोबत लास्टला फाईट कन्क्लूड होते। त्याच्यामध्ये काय असं तुम्हाला सेकंड पार्टचा हिंट वगैरे नाही आहे। बरेचसे शॉर्ट्स त्यामधले सिनेमॅटिक जर तुम्ही बघायला गेलं तर ठीकठाक आहेत, थोडं डल कलर ग्रेडिंग आहे, थोडं वॉशड आउट कलर ग्रेडिंग केलेलं आहे, कारण आपला चॅनल खास व्हिज्युअल इफेक्ट्सवर बोलत असतो, म्हणून व्हिज्युअल इफेक्ट्सचा जेवढे पण शॉर्ट्स ह्या मूवीमध्ये आहेत ते बरेच सॅटिस्फाईड आहेत। खूपच भारी नाही, असं पण नाही की खूपच भंगार आहेत, आणि बघायला पाहिजे का नाही। लास्ट पॉईंट सगळ्यात इम्पॉर्टंट की तुम्ही बघायला पाहिजे का नाही। मला असं वाटतं की मूवी अराउंड 25+ ठेवणं गरजेचं आहे, पण लास्टचा जो सीन आहे तो मला थोडंसं असं वाटतं की एक्स्ट्राच व्हायलंट आहे, कारण
बरेचसे लोक मूवीवरनं पण प्रेरणा घेतात, मग ते थोडंसं सीन मला वाटतं की जास्तच थोडंसं ब्लड शेड वगैरे जास्तच आहे. आणि मध्ये एक स्टेअरकेसचा सीन आहे ज्याच्यामध्ये तो मारत मारत स्टेअरकेसवरनं वर जातो. तो पर्टिक्युलरली वन टेक शॉट आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तुम्ही कट्स तिथं थिएटरमध्ये पण ऑब्झर्व करू शकता की बरेच जागी कट होतं. तो शॉट चांगला आहे, त्यामध्ये हातोडीनं तो सगळ्याला मारतो वगैरे, रक्त वगैरे उडतो, ते एक शॉट चांगला आहे. आणि ओव्हरऑल ही मूवी बघायला पाहिजे का नाही. तुम्ही काही डिस्टर्ब किंवा क्वेंटिन टॅरंटिनोचे फॅन असताल किंवा तुम्हाला असं व्हायलन्स खूप आवडत असेल मूवीजमध्ये, तर तुम्ही हे बघू शकता. वन टाईम वॉच आहे, चांगली आहे. आणि बऱ्याच थिएटरमध्ये मी असं ऐकले की तो पर्टिक्युलरली सेकंड हाफमधला जो घरातला व्हायलन्सचा जो शॉट आहे पूर्ण, त्यामध्ये एकजण उलटी करत थिएटरमधनं बाहेर गेलं आहे. असे थोडेसे डिस्टर्बिंग शॉट्स आहेत. मार्को बघितला असाल आणि तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं हे तुम्ही खाली सांगू शकता. आपण तेव्हा डीप डिस्कशन करू शकतो की ते कसं बनवलं जातं, कारण हे सगळं बनवलेलं आहे, ॲक्च्युली रिअल नाही आहे. हे जे सगळे शॉट्स आहेत ते बऱ्यापैकी मेकअप वगैरे करून CGIच्या ह्याच्यानं केलेलं आहे. आणि तुम्ही जर मूवी बघितला असाल ह्या विकेंडला, जर तुम्ही मार्को बघितला असाल किंवा आधी बघितला असाल आणि तुम्हाला त्याबद्दल काय सांगायचं असेल की चांगला आहे का नाही, हे खाली कमेंट करून सांगा. लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. ह्या विकेंडला नक्की बघा मुफासा, सगळ्यात चांगली पिक्चर आहे मुफासा. आणि बेबी जॉनवरती रिव्ह्यू लवकरच येईल.